शिवजयंती मिरवणुकीमध्ये अज्ञाताकडून दगडफेकीच्या घटनेमुळे तणाव निर्माण झालेला आहे। कर्नाटकच्या बागलकोटमध्ये ही घटना घडली आहे। दगडफेकीच्या या प्रकारानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला। सध्या त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। बागलकोट आणि परिसरात सध्या तात्पुरती संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे। आपण पाहतो या ठिकाणी शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये अज्ञातांनी दगडफेक केली आणि या घटनेमुळे मोठा तणाव निर्माण झाला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांना या ठिकाणी लाठीचार्ज सुद्धा करावा लागलाय। सध्या या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती आहे। दरम्यान या संदर्भातला तपास आता पोलिसांकडून केला जातोय। कर्नाटकमधल्या बागलकोट या ठिकाणी ही घटना घडली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सांगाल? खरं तर ही घटना दगडफेकीची घडलेली आणि त्यानंतर तणावपूर्ण शांतता परिसरात असल्याचं कळतंय। सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच काल देशभरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली। काल संध्याकाळ अनेक ठिकाणी मिरवणुका देखील बघायला मिळाल्या, मात्र बागलकोटमध्ये याच मिरवणुकीला गालबोट लागल्याचं बघायला मिळतंय। बागलकोटमध्ये शिवजयंतीची मिरवणूक सुरू असताना कोणीतरी अज्ञाताने या सगळ्या मिरवणुकीवर दगडफेक केली आणि या सगळ्या प्रकारानंतर या ठिकाणी मोठा तणाव आहे तो निर्माण झाल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि हा सगळा तणाव परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना देखील मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज देखील करावा लागला असं बघायला मिळतंय। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा पद्धतीची परिस्थिती काल रात्री या सगळ्या बागलकोट परिसरामध्ये तयार झालेली होती। सध्या या सगळ्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांनी या सगळ्या भागामध्ये तात्पुरती संचारबंदी आहे ती लागू केलेली आहे। ज्या अज्ञातांनी सगळी दगडफेक केली त्यांचा शोध घेण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे। मात्र आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं शिवजयंतीची मिरवणूक असताना अज्ञातानं दगडफेक केली आणि त्यानंतर बागलकोट आणि परिसरामध्ये अशा पद्धतीची सगळी तणावपूर्ण परिस्थिती काल रात्री तयार झाल्याचं बघायला मिळालं। अगदी नक्कीच धन्यवाद भूषण, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सध्या तणावपूर्ण वातावरण या परिसरामध्ये आहे, मात्र दरम्यान दगडफेक कुणी केली त्या संदर्भातला तपास पोलिसांकडून केला जातो।